आहे हा जे कुणी हिमालयन चालवतात तो त्यांना इथं वाचून दाखवलं आहे. ॲक्च्युली फार काही त्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. इथं त्याच्यावर सगळं लिहिलेलं आहे. इग्निशन 15 एम्पियर, EFI रिले, फॅन रिले, POS लाईट्स अँड सिट्रियल. आता याचे लॉंग फॉर्म मला बघावं लागतं. इन्स्ट्रुमेंट, लो हाय बीम अँड ॲक्सेसरीज, हॉर्न, ABS मोटर म्हणजे जी अँटी ब्रेक सिस्टीम, ABS वॉल 10 एम्पियर आणि एक होता इग्नेशन. आता तुम्ही जर बघितलं इग्नेशन हा 15 एम्पियरचा मागच्या वेळी मी दाखवलं होतं, म्हणजे व्हिडिओ नाही काढले आम्ही. हा काढला तर या गाडीच्या सगळ्याच सिस्टीम बंद होतात. असं या प्रत्येक फ्यूजला काम दिलं. थोडक्यात फ्यूज काय काम करतो. सो आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये जर बघितलं की एखाद्या करंट इथं मला जर 15 एम्पियर वाहतोय, वोल्ट वेगळा, वोल्ट म्हणजे जमलेली टाकीमध्ये असलेलं पाणी जर आपण गृहीत धरलं तर तिथून मला किती पुढं घ्यायचं त्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स टाकत असतो, जे आपल्या बॉडीत पण असतात. असा व्हिडिओ आपण करत असतो. तर मग मला इथून करंट जाणारा जो आहे तो ह्याच्यापेक्षा जास्ती झाला तर जे काय नुकसान आहे ते पुढच्या गाडीला, पुढच्या युनिटला होऊ नये म्हणून हा फ्यूज आहे. त्याच्यापेक्षा जास्ती करंट गेला की तो वितळला जाईल. काय असतं फ्यूजमध्ये तर वेगवेगळ्या आकाराचे फ्यूज असतात. आता मी हे जे एक्स्ट्रा फ्यूज दिलेले आहेत हा एक प्रकारचा असं म्हणूया कॅप्सूल फ्यूज म्हणून काय नाव असेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक अशी वायर दिसेल. ह्याच्यात 5 एम्पियर म्हणजे करंट. म्हणजे इथून जर करंट जाणार आहे तो जर 3 एम्पियर असेल तर मी फ्यूज देताना 5 एम्पियरचा देईल. की काही जरी करंट कधीही फिक्स असत नाही, कुठल्याही कसलेही सेटिंग केले तर तो थोडा ना थोडा अप अँड डाऊन होतो. म्हणून मी जिथनं 3 एम्पियर करंट वाहणार आहे तिथं मी 5 एम्पियरचा फ्यूज दिला आहे की त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जर झालं तर हा फ्यूज वितळला जाईल आणि तिथले पुढचे कनेक्शन बंद होतील आणि वायरिंग आणि माझे जे काय पुढचे भाग आहेत ते सुरक्षित राहतील. हे फ्यूजचं काम असतं. सर्व्हिसिंगमध्ये किंवा तुम्ही राईडला जाताना तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजेत की फ्यूज गेला तर कंपनीनेच तिथं तुम्हाला 15, 10, 5 एम्पियरचे 3 एक्स्ट्रा दिलेत. पण सपोज तुम्ही लांब जात असाल तर तुम्ही हे 3-3, 4-4 फ्यूज तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. कारण ऐनवेळी ते कुठं मिळतील माहीत नाही. प्रत्येक गाडीत वेगवेगळ्या डिझाईनचे फ्यूज असू शकतात. ही थ्रॉटल बॉडी आहे. हा इश्यू आहे इलेक्ट्रॉनिक वगैरे पर्सनल सर्व्हिसिंगमध्ये काढायची गरज नाही. यामध्ये काही बदल केलेत जे कुणी राईड करतात त्यांच्या माहितीसाठी फक्त सांगतोय की आपण जे डिस्क ब्रेकला इथं जर बघितलं तर इथं ब्रेक फ्युअल ऑइल आहे, ब्रेक फ्लुइड आहे, ब्रेक ऑइल. याला पण मास्टर सिलेंडरला ब्रेक ऑइल असतं. यांनी याला फार चांगली सिस्टीम केली. याला मॉड्युलेटर असं म्हणतात, मॉडिएटर. त्यांनी सगळं ऑइल त्या मॉडिएटरमध्ये घेऊन इथं त्यांनी त्याला एक